लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि माझ्यासोबत आता आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर. दादा, काही तासच शिल्लक उरलेत, काय वाटते? धाकधूक वगैरे काही असं? काही धाकधूक नाही, काय नाही, एकदम क्लिअर कट आहे आणि कुठल्याही प्रकारचा संभ्रम अवस्था आमच्या मनामध्ये नाही आहे. महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व महाराष्ट्रामधल्या चांगल्या प्रकारे जागा निघत आहेत आणि खात्री आहे मला की आमच्या इथे हिंगोलीला सुद्धा पहिल्या राऊंडपासूनच 100% लीड राहील. निकालाच्या दिवशी काय नियोजन असणार आहे? कारण तुमच्याच पक्षाचे नेते जे चंद्रकांत खैरे ते महायज्ञ करणार आहेत अशी माहिती मिळते. प्रत्येकाचे आराध्य असतात, ते त्या पद्धतीनं ते करत असतात. मी दत्तभक्त आहे, त्यामुळे दत्तात्रयाची पूजा करून आम्ही सकाळी 5 वाजता पूजा करून आम्ही इकडं निकालाला येईल. बऱ्याच चॅनलनी काल आपापले एक्झिट पोल दर्शवले, त्यामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचं निष्पन्न झाले. कसं बघतायचे? काय आहे आता, उगाच अनुमान लावण्यामध्ये काय अर्थ आहे? काही तासच राहिलेले आहेत आता. भाऊ, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. लोकांनी जे माइंडेड लोक देतील ते कबूल करायचं असते. काय असं काही मला नाही वाटत त्याच्यावर काही कॉमेंट करायचं. काय आता कसं आहे, आपण मागोमाग पाहिलं, एक्झिट पोलच आहे तो अखेरीला, तो काही सत्यता थोडीच आहे. कारण आपला सत्यता तर काही तसाच येणारच आहे. त्यामुळे थोडासा संयम सगळ्यांनी बाळगलाच पाहिजे. शिवसेना पक्षफुटीनंतर पहिलीच निवडणूक होती. विजय कोणाचा होईल आणि विजय जर तुमचा झाला तर शिवसेना तुमचीच असं क्लिअर होईल का? कारण तसा तुम्ही संकल्पच केला होता की गद्दारांना यावेळेस गाडायचं नाही. कसं आहे बघा, निकाल काय लागेल ते लागेल, पण जनतेने गद्दाराला संपवण्याचा पूर्णपणे चंग बांधलेला आहे आणि गद्दार संपून जातात. कुणाचा बीपी वाढेल, तुमचा की विरोधकांचा? नाही, आमचा बीपी काय वाटत नाही. शिवसैनिक आहेत आम्ही, काय आमचा बीपी काय वाटत नसते. आम्हाला रोज रट्टे पडलेत, काय असं आमचं काही वाटत नसते काही. आणि यांना निवडून येण्याचे बेस एकही नाही आहे. यांच्याकडे तुम्ही पाहिलं असेल तर या BJPला किंवा मित्रपक्षाला, BJPच्या मित्रपक्षाला सर्व लोक कंटाळलेले आहेत, अतिशय कंटाळलेले आहेत. त्यामुळं त्यांचा काही होण्याचा किंवा त्यांना समजावून लोकांना सांगून मतं मागण्याचा पुरता अधिकारच राहिलेला नव्हता. त्याच्यामुळे लोक त्यांना मतदान देणार नाहीत, हे खात्री आहे. किती मताधिक्यांनी विजय व्हाल असं वाटते तुम्हाला? कारण काही तासावरच आता निकाल येऊन राहिले. अतिशय चांगल्या मताधिक्याने मी निवडून येईल हे सांगू शकतो. उगाच आत्ता कोणतंही प्रिडिक्शन करणं गलत राहील. थोडेच तास राहिलेत आणि मला एक खात्री आहे, अतिशय चांगल्या मताने मी निवडून येईल. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर. आणि काही तासावर जे आहे ते लोकसभा निवडणुकीचा निकाल येऊन ठेपलेला आहे. 4 जूनला हे चित्र निकालाचं स्पष्ट होईलच. दिनेश कुलकर्णी, NDTV मराठी, हिंगोली.